नमस्कार. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. प्रत्येकाच्या मनात अशी भावना असते की चार चौघात आपल्याला किंमत मिळाली पाहिजे, म्हणजेच काय तर आपल्याला मान सन्मान मिळाला पाहिजे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपली किंमत वाढवण्यासाठी आपण काय केले पाहिजे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काय करत आहोत आणि नवीन काय करणार आहोत हे लोकांपासून लपवून ठेवा. बऱ्याच लोकांना सवय असते की थोडं काही वेगळं करायचं मनात आलं की सगळ्यांना सांगत राहतात, मनात काहीच ठेवत नाही. यामुळे काय होते, जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकले तर लोक तुमच्यावर हसतील आणि तुमची टिंगल करतील की ही व्यक्ती फक्त बोलते, करत काहीच नाही. म्हणून लोकांना काय करायचे ते न बोलता करून दाखवा. लोकांना तुमच्या मनातील सगळ्या गोष्टी सांगायच्या नाही. अशा वेळी आपले शब्द हे मोजून मापून बोलावे, म्हणजे आपले हसू होणार नाही. नंबर 2, आपल्याकडून काय होतं माहीत आहे का? आपण गरजेपेक्षा जास्त बोलतो, तिथेच आपली चूक होते. आपण खूप आधीपासून ऐकत आलो आहोत की बंदुकीतून निघालेली गोळी, सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द कधीच परत येत नाही. आपण जे पण बुद्धिमान लोक बघतो ते कामाव्यतिरिक्त वायफळ बडबड कधीच करत नाही आणि बोलण्यात आपली क्षमता आणि वेळ कधीच वाया घालवत नाही. आपण जेव्हा जास्त बोलतो ना, तेव्हाच आपल्याकडून खूप काही बोलले जाते आणि आपली कमजोरी त्यांना समजते. या उलट जर आपण कमी बोललो तर लोक आपल्याला शांत समजून काही ना काही बोलत राहतील आणि त्यांची कमजोर बाजू आपल्याला माहीत होईल. नंबर 3, तुमची प्रतिमा, तुमची प्रतिष्ठा म्हणजेच काय तर तुमच्या व्यक्तिमत्वावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात. म्हणून तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपली पाहिजे. तुमची प्रतिमा हीच तुमची ऊर्जा असते आणि त्यामुळेच लोकांवर तुम्ही प्रभाव पाडू शकता. लोकांसमोर तुम्ही तुमची प्रतिमा अशी ठेवा की लोकांनी तुमची मजाक उडवताना 10 वेळा विचार केला पाहिजे. लोकांच्या नजरेत आपली प्रतिमा 4 गोष्टींवरून ठरते: तुमच्या कपड्यांवरून, पैशावरून, तुम्ही जे बोलता म्हणजे शब्दावरून आणि तुमच्या कामावरून. तुमचं राहणीमान चांगलं ठेवा. पैसा आहे तर सगळे विचारतात, म्हणून मेहनत करा, पैसे कमवा. बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही तुमच्या कामाबद्दल, ध्येयाबद्दल प्रामाणिक राहा. तुमचे काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतं, म्हणून तुम्ही कधीच असं काम करू नका ज्यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. नंबर 4, राजासारखं राहा, म्हणजेच राजासारखं कामही करा. तुम्ही लोकांना जसं दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात. म्हणून लोकांसमोर स्वतःला राजासारखं दाखवा. राजा समजा याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला तसेच समजतील. तुम्ही राजा नसलात तरी तुम्ही तुमच्या कामातून दाखवून द्या की तुम्ही त्या योग्यतेचे आहात. स्वतःला कधीच अपमानित करू नका. स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा, म्हणजेच लोकही तुमच्यावर विश्वास ठेवतील. नंबर 5, लोकांपासून मानसन्मान मिळवायचा असेल तर लोकांपासून लांब राहायला शिका, अंतर ठेवायला शिका. तुम्ही जेवढे लोकांमध्ये राहणार तेवढे तुम्ही साधारण वाटणार. एकदम साधी आणि सोपी गोष्ट सांगायची झाली तर जे आपल्याला जास्त मिळतं ना, त्याची किंमत आपल्याला राहत नाही. तसेच माणसाच्या बाबतीत देखील आहे. तुम्ही लोकांसाठी जेवढे उपलब्ध राहणार तेवढी तुमची किंमत कमी होईल. कधीतरी काही गोष्टींसाठी नाही बोलायला शिकलं पाहिजे. कधीतरी मिळणाऱ्या गोष्टींची किंमत जास्त असते. ही गोष्ट आपल्यालाही लागू होते. म्हणून लोकांपासून लांब राहा. तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल आणि तुमची किंमत वाढेल. वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.